आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 19वा वर्धापन दिन सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने साजरा करण्यात आलेला आहे। आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सूचनेप्रमाणे हा वर्धापन दिन आम्ही शेतकऱ्यांच्या असलेल्या पुढील त्यांच्या आंदोलनाला आणि शेतकऱ्यांच्या भविष्यकाळाच्या यशाला समर्पित करत आहोत। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करत असताना मूक मोर्चा काढला। आज निवासी जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आज निवेदन दिलं आहे। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सनद दिली। त्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आहेत। त्यामध्ये स्वामीनाथन आयोगाची लागू करावी, 7/12 कोरा करावा, त्याबरोबर हमीभाव द्यावं, शेतकऱ्यांना वीज पुरवठा करावा, मुबलक अशा प्रकारचा स्वस्त वीज पुरवठा करावा, त्याचबरोबर त्या असलेल्या शिक्षणाच्या मुलांचा खर्च घ्यावा, 60 वर्षाच्या नंतर निवृत्ती वेतन चालू करावं, अशा अनेक मागण्या या ठिकाणी आम्ही केलेल्या आहेत। त्याचा निर्णय सरकारने घ्यावा म्हणून आम्ही निवेदन महाराष्ट्रामध्ये देतो आहोत। आणि 12 आणि 13 तारखेला सुद्धा शेतकऱ्यांचं जे आंदोलन होणार आहे त्यामध्ये आम्ही पक्षाच्या विरहित सगळे कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ अशा प्रकारची निश्चितपणाने भूमिका घेतलेली आहे। आज पक्षाचा वर्धापन दिन आम्ही साजरा करत असताना हा वर्धापन दिन सातारा जिल्ह्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी भविष्यकाळामध्ये लढण्याचा साजरा करतोय, एवढं त्या ठिकाणी सांगू। आज पक्षाचा 19वा वर्धापन दिन आहे। पक्ष स्थापनेपासून अनेक सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतो। त्यामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने सर्व समाजाच्या घटकांना न्याय देणं, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा शेतकरी असेल, कामगार असेल, दलित असेल यांच्या पाठीमागं पक्ष त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मागे उभा असतो। गेल्या 2-3 वर्षामध्ये शेतीमालाचे पडलेले दर त्यामुळे शेतकरी अतिशय मेटाकुटलेला आहे। गेल्या वर्षामध्ये आपण बघितलं तर कांदा असू द्या, बटाटा असू द्या, काही कडधान्य असू द्या, ऊस सोडून सर्व पिकांमध्ये घातलेलं शेतकऱ्याचं भांडवलही मिळालेलं नाही। ज्या घातलेले पैसेच मिळाले नाही, मजुराचा प्रश्नच नाही परत देण्याचा, आणि मग शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि त्याला मदत करणं खऱ्या अर्थानं गरजेची आहे। केवळ कर्जमाफी ते प्रश्न संपत नसतो आहे, तर तो हाती तात्पुरती मलमपट्टी ती करावी लागेल। शेतकऱ्याचा 7/12 कोरा केला पाहिजे। त्याहीपेक्षा माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की शेतकऱ्याला आपल्या उत्पादन खर्चाच्या 1.5 भाव मिळाला तर शेतकरी जगू शकतो, आणि त्यासाठी स्वामीनाथनच्या ज्या शिफारशी आहेत ते सरकारने लागू कराव्यात। शेतकी मालाला हमीभाव द्यावा ही त्यांना प्रामुख्यानं मागणी आहे, आणि त्याला ह्या वर्षीचा वर्धापन दिन आमचे आदरणीय नेते पवारसाहेब यांच्या सूचनेमुळे, कारण आज परत शरद पवारांनी साहेबांनी आज शेतकऱ्यांची पाठराखण केलेली आहे, त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे, आणि त्याच भूमिकेतून सुद्धा आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून सर्व लोकांच्यामध्ये जाऊन आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवण्याची भूमिका या पुढच्या वर्धापनाच्या निमित्तानं आम्ही आज संकल्प केलेला आहे।